त्यामुळे आमचं सरकार हे दोन्ही हाताने देणारं आहे आणि देत राहणार. आज 3 गॅस सिलेंडर आता बघा, एका घरात 2 भगिनींना आपण देणार म्हणजे 3,000 रुपये महिन्याला आणि एका बहिणीला 3 गॅस सिलेंडर, हे 6 झाले. आता चिंताच गेली ना पंकजाताई, बरोबर ना? चिंता गेली. चिंता करणारं हे सरकार आहे. कारण आपण बघितलंय आपली आई, आपली भगिनी, आपली पत्नी कसरत करायची, ते लोक कसं गॅस संपला की काय चिंता व्हायची. आता म्हणून हे सरकार जनतेचं, माझ्या भगिनींचं चिंता करणारी आहे, तुम्हाला टेन्शन तुमचं दूर करणारी आहे. एसटी मध्ये 50% सवलत देऊन टाकली. अरे तोट्यात असलेली एसटी फायद्यात गेली. ज्येष्ठांना आपण मोफत केलंय. आज भगिनींसाठी देखील, या बहिणींसाठी देखील आपण बघा, त्याच्यामध्ये सगळ्यांना देतोय ना. जात पात धर्म काय पाहतोय का? सगळे लोक त्याच्यात लाभार्थी आहेत. त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं, जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू, सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट, खटाखट नाही, पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे. आता बघा, राजीव गांधीच एकदा बोलले होते, केंद्रातून 1 रुपया आला की शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात. 15 पैसे म्हणजे मधले 85 पैसे कुठे जातात? हे कोण बोललं? राजीव गांधी बोलले. आता जर ते सरकार असतं तर हे 1,500 रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट, म्हणजे 3,000 रुपये महिन्याला, 18,000 रुपये, 18 दुने 36,000 रुपये एका घरात, हे डायरेक्ट. आता दुसरं सरकार असतं तर किती? 15%च गेले असते. पण त्यामुळे लोकांना माहित आहे की, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधलं एजंट बिजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले. मी कलेक्टरला फोन केला, त्याला बोललो डायरेक्ट सस्पेंड कर. सस्पेंड करून थांबवू नको, त्याला जेलमध्ये टाक, डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च कर. अरे आम्ही योजना करतो तिथं पैसे 50 रुपये घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे, बिलकुल चालणार नाही. आणि याला कलेक्टर, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला अडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे? नाही, तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं. ते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. आता बघा, 3 पक्ष 4 पक्ष आपलं महायुतीत आहे. उद्देश आपला काय? आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोचवणे. आणि म्हणून चिंता करू नका, तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती, माझ्या आईला काय बोलायचं नाही बरं, ती मुख्यमंत्रीची बहीण आहे, लक्षात ठेव. त्यामुळे आता विरोधकांनी देखील समजून जावं. आज एक माहोल बनलाय, चांगलं वातावरण झालंय. बघा, तुम्हाला पण थोडंसं नैराश्य आलं होतं लोकसभेनंतर, पण केलं की नाही करामत? आम्ही लोकांनी जादू केली की नाही? आता हे पोचवायचंय लोकांपर्यंत, घराघरामध्ये, हे काम तुमचं आहे. ही योजना जी आपण ज्या योजना केल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 सिलेंडरची, दुसरं आपण शेती पंपाचं वीज बिल माफ केलं ती, त्याचबरोबर मुलींचं शिक्षण आपण 50% होतं ते 100% पूर्णपणे फी भरण्याचं उच्च शिक्षण. मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, मला 12:30 वाजता कळलं की एक मुलगी, त्या मुलीने आत्महत्या केली. का? 50% सरकार भरत होतं,
50% तिच्या वडिलांना देखील भरायची ऐपत नव्हती. त्यामुळे तिने आत्महत्या केली. मी 1:45 वाजता चंद्रकांत पाटलांना फोन केला. रात्री चंद्रकांत पाटलांनी फोन उचलला. मी त्यांना 1:45 वाजता सांगितलं असं असं झालेलं आहे, तुम्ही ह्याच्यावर वर्कआउट करा आणि किती पैसे लागत आहेत त्याला पूर्ण 100% माफ करण्यासाठी. आणि आपल्या सरकारने ते 100% मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे. हे पहिलं राज्य आहे. आणि त्यामुळे आपण सगळं जे आहे याच्यामध्ये मुलींचं शिक्षण आता मुलांना आपण 50% देतोय. मुलांना आता आपण 10,000 रुपयापर्यंत ती आपण अप्रेंटिसशिपचे देतोय. आज वारकरी संप्रदाय जो आहे पंढरीचा वारी चालल्यात त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पहिल्यांदा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये एक आपण अनुदान दिलं.